एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि त्याला कारण ठरलेलं होतं ते म्हणजे एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांची झालेली काही दिवसांपूर्वीची भेट। आणि या सगळ्याबाबत आता खडसेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि एकनाथ खडसेंनी हे स्पष्टीकरण देताना दिल्लीचा संदर्भ देत एक अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला। अमित शहांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं, त्यांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती असा दावा एकनाथ खडसेंनी केला। या संपूर्ण प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना खोचक टोला लगावला। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता। मला त्यांनी दिल्लीला बोलावून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करो। ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लॅकमेल कर रहे हैं। त्यामुळे मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीला। त्यामुळे मी फार छोटा माणूस आहे, माझी तर मुंबईपर्यंत पण हॉटलाईन नाही आहे। त्यामुळे आपल्या जळगावमध्ये बरं आपण आपले भाऊ त्यांनी निश्चित त्यांना वरतून जर ग्रीन सिग्नल मिळाला ठीक आहे ना, मग काय कोणाची काय अडचण आहे का? ते मागच्या वेळेला काही म्हणले ते माझ्या रुमाल टाकला, फोटो काढले, फोटो गायब झाले म्हणून काहीतरी म्हणत होते मागे। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण